नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहे खोबरं आणि गूळ याच्या चवीचा एक सुंदर असा कोकणातला पदार्थ आणि जाळीदार. तुम्ही ओळखलं कसाल, ही आहे गोड सुरनोळी. सुरनोळी अतिशय लोकप्रिय असा कोकणातला प्रकार आहे. तुम्ही कोकणातल्या कुठल्याही हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला सुरनोळी नक्की भेटेल आणि याला जाळीही मस्त पडते. ही सुरनोळी कशी करायची आहे ते पाहूया. अगदी पोट भरण्याचा छान पदार्थ आहे हा. बघा याला कशी जाळी छान पडते आहे. ते पीठ भिजवलं आपण की त्यामध्ये करताना एक चिमूटभर मीठ मात्र आठवणीने घालायचं आहे. बघा सुरेख अशी जाळी, अजूनही जाळी पडेल ही आणि लुसलुशीत मऊ आणि छान चवीची 2 दिवस टिकणारा हा पदार्थ आहे. चला तर आपण आता पटकीने तयारी करूया. मंडळी, सुरनोळी करण्यासाठी आपण बघा असे तांदूळ घेतलेले आहेत. थोडेसे जाडसर तांदूळ असतील तरीसुद्धा चालेल. 1 वाटी तांदूळ आहेत हे आपण स्वच्छ धुवायचे 2दा आणि मग नंतर भिजत ठेवायचे आहेत. 2-3 वेळा मी चांगले असे खळबळून धुवून घेते आणि मग नंतर आपण भिजत ठेवायचे. तांदूळ आपण असे 4 ते 5 तास झाकून ठेवायचे आहेत आणि नंतर वाटायचे आहेत. बघा 4 ते 5 तास झालेले आहेत आणि तांदूळ आपल्याला दिसत आहेत. तांदूळ हे चांगले भिजलेले आहेत. जेवढे आपण तांदूळ घेतलेले होते तेवढंच आता आपण हे ओलं खोबरं घ्यायचं आहे आणि ओलं खोबरं आणि तांदूळ हे दोन्ही एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायचं आहे. थोडंसं पाणीही त्यामध्ये जाऊ द्यायचं आणि यामध्ये आता आपण ओलं खोबरं, खास कोकणी पदार्थ आहे सुरनोळी, आपण ही गोडाची करणार आहे. त्यात आपण चांगलं बारीक पेस्ट करायचं आहे. वाटून झालेलं आहे आणि आपण थोड्या मोठ्या भांड्यामध्ये आता हे काढायचे कारण हे फुगणार आहे. जसं आपण इडली डोश्याला ठेवतो तसंच हे 4 ते 5 तास आपण झाकून ठेवायचं. म्हणजे जर संध्याकाळी आपण केलं तर आता उद्या सकाळी मी हे करणार आहे. हे असं झाकून ठेवणार आहे म्हणजे चांगलं फर्माईट होईल. रात्री आपण भिजत ठेवलेलं पीठ होतं हे बघा, छान असं फर्माईट झालेलं आहे. हे दिसतंय, घट्ट आहे. फार पातळ करायचं नाही कारण आपण यात गूळ घालणार आहे. गूळ घातलं की ते फार पातळ होईल म्हणून थोडं आपण दाट ठेवलं आहे. वाटताना सुद्धा गूळ चालू शकतो, पण काय होतं की गूळ जर तुम्ही आधी घातला तर तो जास्त फसफसेल. उन्हाळा आहे आत्ता म्हणून. आता 1 वाटी आपण साधारण हा गूळ घेतला आहे. हा मी थोडा ओव्हनमध्ये गरम केला आहे. बारीक चिरून घेतलात तुम्ही तरी हरकत नाही. असं हे सगळं मिक्स करायचं. गुळाचा कण राहून उपयोग नाही, पूर्ण व्यवस्थित व्हायला पाहिजे. थंडीच्या दिवसात जर केलात तर तुम्ही मिक्सरमध्ये रात्रीच वाटताना गूळ मिक्स केलात तरी चालतो. यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया. हळदीमुळे कसं होईल, रंग छान येईल. हा कोकणातला खास करून नाश्ता आहे. थंडी स्पेशल किंवा उन्हाळ्यामध्ये सुद्धा केला जातो. अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत राहा अपर्णाज किचन. आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आपण असा जाड तवा घेतलेला आहे. आता चांगला तवा तापलेला आहे. तव्याला आपण तूप किंवा तेल लावून घ्यायचं. मी तूप लावलेलं आहे आणि आता आपण पीठ बघा गूळ घातल्यावरती अशा पद्धतीने झालेलं आहे. थोडंसं येईल म्हणून आपण त्यामध्ये सुरुवातीला जास्त पाणी घालत नाही. गुळामुळे हे पातळ होतं. फुल गॅसवर आपण करणार आहे, नंतर गॅस बारीक करणार आहे म्हणजे जाळी छान पडेल. असं पसरत जायला पाहिजे. आपण हात लावायची गरज नाही, आपोआप हे पसरतं. यावरती थोडं तूप घातलं. बघा जाळी हळूहळू कशी पडायला लागली आहे. अतिशय सुरेख चवीला पौष्टिक असा सुरनोळी हा पदार्थ आहे. आपला पहिला व्हिडिओ आपण प्लेन सुरनोळी केलेली आहे, तिखट चटणीबरोबर खायची. ही आपण तुपाबरोबर खाऊ शकतो. 2-3 दिवस ही चांगली राहते. आणि आपण थोडी उलटली तरी चालेल,
दोन्ही बाजूनी व्यवस्थित झाली म्हणजे आणखीन टिकेल ही. अशा छोट्या साईजच्या आपण सगळ्या सुरनोळी करून घ्यायच्या आहेत आणि तुपाबरोबर त्या खायच्या. आपल्या मस्त सुरनोळी झालेल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा कमेंट्समध्ये मला आणि पटकीने आता लाईकही करा.